वर्ष आपण पाहिलं तर 62 वर्ष आपण पाहिलं तर त्यांचं प्रेमानंद तर जीपी हो यावरती देखील पोस्टमध्ये आपण पाहिलं तर खरोखरच प्रेमानंदांचं वयानुसार आपण पाहिलं तर आत्माराम सर बराच वय आहे आणि या वयानुसार एज नुसार आपण जर विचार केला तर खेळ देखील मैदानाच्या मध्ये सातत्याने खेळाडू पाहू शकाल 50+ 40+ आणि त्यानंतर 60+ देखील आपल्याला खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. प्रेमानंद शेवेकर गोलंदाज मात्र षटक क्रमांक पहिला चेंडू गोलंदाज येईल घेऊन हेमंत बात्रेसाठी. सुरेख बराच अनुभव स्वतःच्या वयानुसार अनुभव आणि तेवढाच गोलंदाजीमध्ये देखील अनुभव आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. बक्षीस लावलं होतं आमचे महेशजी नाईक साहेबांनी की 500 रुपये बक्षीस आहे नाभे टीम्सला षटकार ठोकण्यासाठी पहिल्या चेंडूवरती. इथे कुठेतरी मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत घारापूर टीमचा प्रेमानंद शेवेकर पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर. सुरेख चेंडू आणि फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होईल. पहिला विकेट मात्र हेमंत म्हात्रे नाभे टीमचा 40+ टीमचा पहिला विकेट जातोय मात्र खेळाडू कक्षाजवळ पहिला विकेट प्राप्त झालाय रनआउट स्वरूपाने घारापूर टीम्सला. आता कुठेतरी नाराज झालाय स्वतःवरती कॅप्टन साडी इथे रनआउट स्वरूपाने बाद होतोय. तर सचिन म्हात्रे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये घारापूर टीमच्या वतीने आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. अतिशय चांगलं फिल्डिंग पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून आणि हेमंत म्हात्रेला मात्र परतीचा इशारा केला. नवीन फलंदाज युनाइट नंबर 3ऱ्या क्रमांकावरती येतो नाभे टीमच्या वतीनं. संतोष भोईरला पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नाभे 40+ टीमच्या वतीनं संतोष भोईरला पाहू शकाल. विचार केला प्रणय आत्माराम सर 69 धाबेचा पल्ला गाठायचा आहे. 69 रन्स टू विन. 2 चेंडू जर पाहिले तर ज्यांचा मात्र वयाचा विचार केला तर 62 वर्ष आणि 2 चेंडू मात्र डॉट पिकलेत. प्रेमानंद शेवेकर घारापुरी एका साईडला नाभे. हे दोन्ही गाव म्हटलं तर नक्कीच घारापुरी नाभेचा जास्तीत जास्त संपर्क असतो आणि तेवढाच मात्र खेळाडूंचा देखील मात्र त्यांच्यापर्यंत एक चांगली मित्रता सातत्याने पाहायला मिळतोय. परंतु या सामन्यामध्ये आता एक जिंकेल तो सरळ मात्र धडक मारेल मेगा फायनलमध्ये. वाट पाहतोय खारकोपर 40+ टीम. अंतिम जी लढत असेल यापुढची मेगा फिनाले. आज या स्पर्धेचा ग्रँड फिनाले दिवस आणि शेवटचा सामना. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या मध्ये संतोष भोईर येतोय. गोलंदाज प्रेमानंद शेवेकर. सुरेख चेंडू. 3 चेंडू पेकले डॉट. या स्पर्धेतील मात्र मेडन षटक पेकले जाईल का? मी कौतुक करेन खरोखरच वही जर आपण 60 वर्षाचा जर खेळाडू पाहिला तर खरोखरच त्याला इकडनं चालणं देखील फार कठीण होतं आताच्या कालांतर. कारण आपण पाहिलं तर प्रथम खरोखर प्रेमानंदांचं मी कौतुक करते. 4थ्या चेंडूवरती इथे झेल काली क्षेत्ररक्षक आणि झेल केला कॅरी. दुसरा विकेट प्राप्त. लाजबाब 40+ मास्टर 50+ मास्टर आणि 60 संतोष कोहली लाजबाब झेल. 4 चेंडू वेगलेत आणि 4 चेंडू मध्ये 9वा 40+ टीम ज्याचा दबदबा आपण सातत्याने आत्मारामजी सर म्हटलं की दबदबा ऐकतो परंतु आज 40+ टीमला शांत केलाय गोलंदाज प्रेमानंद शेवेकर. 4 चेंडू 2 विकेट्स. इथे कुठेतरी मात्र मैदानाच्या आतमध्ये येतो या संदीप पाटील. मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील एका साईडला विचार केला तर सलामीला आलेला फलंदाज हर्षल घरत रॉस्ट्राईकवर थांबलाय. पण तो नक्कीच मी कौतुक करेल गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाज प्रेमानंद शेवेकरांचं. 5वा चेंडू. या 5व्या चेंडूवरती झेल. 3रा विकेट. आज जल्लोष होईल घारापूर टीमचा. एलिफंटा स्पॉट आपण पाहतो मित्रांनो. आम्ही देखील सातत्याने गेलो होतो आणि आज मात्र या शेलघरच्या मैदानावरती महेश पोर्ट शेलघर आयोजित स्पर्धा सचिन शेलघरत आणि आमची सर्व टीम्स आज आपण पाहिलं तर फार पणाला लागली या स्पर्धेसाठी. आणि ते गोलंदाजाचं कौतुक या दुसऱ्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये प्रेमानंद शेवेकर. वयाचा जर विचार केला तर 62 वर्ष. खरोखर कौतुक करावं लागेल. 2 विकेट्स मात्र आपल्या कोठ्यामध्ये जमा झालेत. एक रनआउटचा फलंदाज असेल. 2 विकेट प्रणय.
दोन विकेट्स नक्कीच एक रनआउट असेल, परंतु 2 विकेट्स आणि मिडल ओव्हर पहिला खेळाडू ठरेल का मात्र या स्पर्धेतील आयोजित महेश पोट शेलगर 40+ मास्टर आयोजित स्पर्धेमध्ये प्रेमानंद शेवेकर. शेवटचा चेंडू जर डॉट आला तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. शांत झालाय खेळाडू कक्ष नावे टीमचा. आपण जर विचार केला 64-69 धाबेच लक्ष आणि पहिल्या जर 5 चेंडूवरती एकही धाव आली नाही तर शांत राहील खेळाडू कक्ष. नवीन फलंदाज येतो महेश, तर प्रेमानंद शिवेकर यांच्याबद्दल षटकातील मित्रांनो जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. मेडल षटक पाहायला मिळेल का? सुरेख षटक इथे पाहू शकाल. कौतुक करेन मी प्रेमानंद शिवेकरांचं जोरदार टाळ्याने स्वागत करतो. अप्रतिम अप्रतिम यंग टॅलेंट खेळाडूला लाजवेल. आज नावासारख्या संघाला शांत ठेवलाय ज्याने मात्र 2 विकेट्स आणि मेडल ओव्हर. लाजवाब गारापुरी टीमचा देखील खेळ पाहायला मिळत जातो. आज सातत्याने विचार केला तर एक विकसित शहर उलवेलोड विभाग आणि या विभागामध्ये आपण पाहू शकाल घारापुरी टीम्स देखील खेळताना या स्पर्धेमध्ये. लाजवाब गोलंदाजी, पहिलं षटक मेडल आलाय. आता मात्र फार जड झालाय, नावे टीम्सला फार धोकेधोकी ठरली. पहिला षटक प्रेमानंद शिवेकर